जालना महानगरपालिकेची पहिली निवडणूक भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे। लोकांनी विकासासाठी भाजप उमेदवाराला मत द्यावं असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। जालना सतत काँग्रेसच्या ताब्यात आहे। जालना पालिका आता भाजपच्या ताब्यात द्या असं दानवे यांनी म्हटलंय। जालना महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे। ही निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवतोय। 65 जागा आहेत, 65चे 65 उमेदवार या निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले आहेत। ही नगरपालिका आणि नंतर महापालिका अस्तित्वात आल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हे शहर एकदाही दिलेलं नाही आहे। सतत काँग्रेस, कधी शिवसेना, कधी एनसीपी अशा पक्षाच्या ताब्यात ही नगरपालिका राहिली आणि त्यामुळे शहरातले नागरिक तुलना करताना इतर नगरपालिकेबरोबर आपली तुलना करायचे। जालन्याची पहिली महानगरपालिका आमदार बबनराव लोणीकर यांनी हे वक्तव्य केले। पालिका देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात द्यायची आहे। मराठवाड्यातील टॉप 10 शहर जालना करायचे असं त्यांनी यावेळी वक्तव्य केलंय। जालन्याची ही पहिली महानगरपालिका आहे आणि जालन्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे ही महानगरपालिका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ताब्यात द्यायची आहे। या शहराच्या विकासासाठी कामं झालेली आहेत। अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं जालन्याची अनेक वर्षाची मेडिकल कॉलेजची मागणी होती। हे मेडिकल कॉलेज देवाभाऊंनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 वर्षानंतर जालन्याला दिलेलं आहे। श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली आहे। नंदनवन बंगल्यावरती दुपारी 4 वाजता महत्त्वाची ही बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। बैठकीला मंत्री उदय सामंत, योगेश कदम, पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे देखील उपस्थित राहणार आहेत। मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने वचननामा संदर्भात ही बैठक असेल। याशिवाय पक्षातील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार याबाबत नियोजन केले जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।